पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. महापालिका निवडणुकीत सत्ताधारी मित्र पक्षांमध्येच आता विचारधारेवरून संघर्ष पेटलाय. भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी तर अजित पवारांना सावरकरांच्या विचारांवरून इशारा दिलाय. शेलार नेमकं काय म्हणालेत आणि अजित पवारांनी त्याला काय प्रत्युत्तर दिले पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. अजितदादा सावरकरवादी होणार. भाजप सावरकरवादी, महायुतीत वादावादी. विचारसरणीवरून महायुतीत संघर्ष. पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे त्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. अशातच भ्रष्टाचाराचा आरोप, युती धर्माची आठवण ते विचारसरणीची लढाई असा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. भाजपच्या आशिष शेलारांनी तर अजितदादांच्या पक्षाला सावरकर विचार मान्य करावेच लागतील असा इशारा दिलाय. दुसरीकडे शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी आपली विचारधारा सोडणार नसल्याचा पलटवार आमदार अमोल मिटकर यांनी केलाय. आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू. त्यांनी म्हणावं आणि आम्ही स्वीकारावं इतकं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोपा नाही. युती होण्याच्या पूर्वी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा आमच्यावर लादण्याचा कुठं दूरदूर संबंध येत नाही. आणि आम्ही आमच्या विचारधारेशी प्रामाणिक आहोत, आम्ही आमच्या महापुरुषांच्या विचारधारेशी प्रामाणिक आहोत. शेलार साहेब राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत, एक चांगले मंत्री आहेत. त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही. तर दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या राज्यातल्या सर्वोच्च नेतृत्वांनी मात्र सामोपचाराची भूमिका घेतल्याचं दिसतंय. तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही. मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय. मला आत्ता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन. इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स. मला असं वाटतं की वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही. म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही. पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही. महापालिका निवडणुकीत एकीकडे भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडतीये, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांप्रती कटिबद्धता टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता थेट विचारसरणीपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे या विचारसरणीच्या वादाचा भविष्यात महायुतीवर काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.